नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघू शकता मागच्या आठवड्यापासून आपण करंट अफेअर्सची जी सीरीज चालवलेली त्याचा उत्स्फूर्त बघू शकता प्रतिसाद भेटलेला आहे स्टुडंट्स लोकांकडून. तसेच आपली राज्यसेवाची जी बॅच आहे यशस्वी बॅच म्हणून पण 10 जूनला लॉन्च केलेली आहे. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं ते घेऊ शकता. ऑनलाईनमध्ये पण आहे, ऑफलाईनमध्ये पण आपल्याला दादरला सेंटर आहे आपलं. आणि जे मुंबईत राहणारे जे आहेत, जे जॉब सकट पण जर MPSCचं प्रिपरेशन करत असतील, नाहीतर मग फुल टाईम प्रिपरेशन करत असतील, तर त्यांनी लगेच येऊन यशस्वी बॅचमध्ये ॲडमिशन घेतली पाहिजे. तसंच आपण बघू शकता करंट अफेअर्सची जी सीरीज आपण सुरू केलेली, की प्रत्येक शनिवारी थिअरी आणि प्रत्येक रविवारी त्याच्या रिलेटेड MCQs. त्याच हिशोबानं बघू शकता की मागच्या लेक्चरला आपण 1 ते 15 जानेवारीपर्यंतचं करंट अफेअर्स कव्हर केलं, थिअरी प्लस MCQs. आता आपण नेक्स्ट जे लेक्चर आहे ते आपण हे करणार आहोत, की ज्यात बघू शकता 16 ते 31 जानेवारी 2025च्या ज्या काही चालू घडामोडी झालेल्या आहेत, बघू शकता महाकुंभ असेल, 8वा वेतन आयोग असेल, विकसित भारत अभियान, हे सर्व आपण आज कव्हर करणार आहोत. आजची जी थिअरी आहे त्याच्या रिलेटेड MCQs उद्याच्या क्लासमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तसेच की काय काय डायरेक्ट थिअरिटिकल आणि स्टॅटिक डेटा असतो, की जे डायरेक्टली आपल्याला करंट अफेअर्समध्ये वन लाईनर्स असतात, त्याच MCQ फॉर्मॅटमध्ये उद्याच्या लेक्चरला कव्हर होतील. आज एकदम महत्त्वाच्या ज्या न्यूज झालेल्या आहेत 16 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत, त्या आपण कव्हर करणार आहोत. तर चला सुरू करूया आज आपण. तर पहिली बातमी आहे की राष्ट्रीय विक्रम झालेला आहे. पण राष्ट्रीय विक्रम म्हणजे नॅशनल हे तर झालेला आहे रेकॉर्ड, पण कशात? तर बघू शकता आपल्या ॲथलेटिक्स आहेत, याराराजी ज्योती याराजीने फ्रान्समधील नॅन्टेट्स येथे झालेला एलिट इंडोर मीटिंगमध्ये 60 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले. आता हडल्स म्हणजे बघू शकता, हा इमेज ह्याच्यासाठीच आणला की लोकांना माहीत नसतं की काय प्रकार असतो. म्हणजे ॲथलेटिक्समध्ये पण बरेच गेम येतात, त्याच हडल्स असतात की आपण पळून यायचं आणि ह्याच्यावरनं उडी मारायचे, परत पळून यायचं. आणि हे अशा जे भारतीयची जे ॲथलेटिक आहे ज्योती याराजीने हिने फ्रान्समध्ये झालेल्या बघू शकता तिथं सुवर्ण पदक जिंकले आहे. तिने 8.4 सेकंड वेळेसह राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे आणि 8.12 सेकंदाचा तिच्या स्वतःच्या मागील सर्वोत्तम विक्रमाला मागे टाकले आहे. बघू शकता, हा इम्पॉर्टंट न्यूज आहे. आता UPSCचा जो प्रिलिम्सचा पेपर झाला 25 मेला, तिथं बघू शकता की पहिल्यांदा तो एक प्रश्न होता करंट अफेअर्सचा, की कबड्डी नाही सॉरी खो खो जे वर्ल्ड कप झालं जे भारतात, जे वुमेन्सनी पण जिंकलं आणि जे मेन्सनी पण जिंकलं, त्याच्यात डायरेक्टली UPSCने विचारलं त्याचा स्कोर कार्ड, की म्हणजे त्या टीमला हरवून किती म्हणजे स्कोर कार्ड. म्हणजे एवढ्या डेप्थमध्ये UPSC पण आता पेपर विचारायला लागले. जे MPSC स्टॅटिक विचारत होती, थोडंफार आता UPSC पण थोडं स्टॅटिकवर तर जाते, काय काय प्रश्न असतात. म्हणून आपल्याला नुसतं नाव लक्षात नाही ठेवायचं आहे. राष्ट्रीय विक्रम कोणी केलं ते ज्योती याराजीने, पण 8.4 सेकंड. आणि हडल्स आणि फ्रान्स इथं झालं, त्याच्यात स्वतःचा विक्रम मोडलेला आहे त्यांनी. मग एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ॲथलेटिक्समध्ये. स्पोर्ट्स न्यूज आहे. चला नेक्स्ट, संचार साथी मोबाईल ॲप बघू शकता. याचं आपण डिस्क्रिप्शन बघू. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दूरसंचार सुरक्षा आणि नागरिकांसाठी सुलभता वाढण्यासाठी संचार साथी मोबाईल ॲप लॉन्च केला आहे. संचार साथी ॲपचे उद्दिष्ट आपण बघू शकता, थेट नागरिकांना दूरसंचार सुरक्षा साधने प्रदान करणे आहे. म्हणजे दूरसंचार सुरक्षा साधने प्रदान करणे आहे. हे वापरकर्त्यांना मोबाईल कनेक्शन व्यवस्थापक करण्यात आणि हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या डिव्हाइसची तक्रार सहजपणे करण्यास अनुमती देते. आता आपण बघू शकता भरपूर मोबाईल चोरीला जातात आणि आपल्याला माहीत नाही पडत काय करायचं. मग आपण ते सिम ब्लॉक करतो, बँकचे अकाउंट डिटेल्स सर्व हे करतो. पण बघू शकता केंद्रीय मंत्र्यांनी संचार साथी हा मोबाईल ॲप लॉन्च केलेला आहे. तुम्ही त्या वेबसाईटवर पण जाऊ शकता, या तर मग डायरेक्टली संचार साथी बघू शकता इंटिग्रेटेड सेंटर वेब पोर्टल आहे, की त्याच्या डायरेक्टली ॲपवर जाऊन आपण बघू शकता की आपली कंप्लेंट नोंद करू शकता. लॉस्ट ऑर स्टोलन मोबाईल डिव्हाइस, मोबाईल कनेक्शन असेल, अवेअरनेस क्वेश्चन असेल, या सर्व बघू शकता संचार साथी मोबाईल ॲप. तुम्ही हे सगळे जे आहेत ना, एकदा स्वतः यूज करून बघा की म्हणजे खरंच हे ऑथेंटिक आहे की नाही. मग त्याच्यानंतर आपल्याला कळू शकतं. चला नेक्स्ट बघू शकता. त्याच्यात एक संचार साथी ॲप रिलेटेडच बघू शकता. ब्रॉडबँड कनेक्शन आपल्या इकडे भरपूर आता चर्चेचा विषय आहे. तर राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन म्हणजे नॅशनल ब्रॉडबँड मिशन, जो कनेक्टिंग इंडिया आहे, जे प्रॉपरली आपल्याला बघू शकता की एक आपल्याला प्रत्येक गावात आपण बघू शकता की टावर्स पण असतील, ते मोबाईल टावर्स, आणि मग कुठे कुठे नेटवर्कच येत नाही. म्हणून त्या हे सर्वांसाठी एक नॅशनल ब्रॉडबँड मिशन जे सेंट्रल गव्हर्नमेंटनी लॉन्च केलं, की पूर्ण भारताला कनेक्टिव्हिटीने जोडायचे. तसेच ऑप्टिकल फायबर पण आपल्याला हे करायचं की इंटरनेट सुविधा प्रत्येक ग्रामीण भागात पोहोचली पाहिजे.
त्याचाच एक भाग म्हणून आपण एक बघूया की नॅशनल ब्रॉडबँड जो मिशन आहे की भारताचे डिजिटल परिवर्तन आणि जागतिक स्पर्धात्मक चालवण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच इंट्रा सर्कल रोमिंग एकापेक्षा जास्त दूरसंचार संचालकांना एकच टावर वापरण्याची परवानगी देते, उत्तम संपर्कता सुनिश्चित करते. आता समजा तुमचं गाव आहे, त्या गावात टावर आहे. आता हा समजा टावर जिओचा आहे, हां, म्हणजे पूर्ण त्या रेंजमध्ये समजा 10 किलोमीटर रेंज आहे. पण समजा आता तुम्ही VIचा कार्ड वापरताय, एअरटेलचा कार्ड वापरताय, पण इंट्रा सर्कल रोमिंगद्वारे असंच केलंय की तुम्ही ह्याच टावरचा म्हणजे यूज करून की बाकीचे नेटवर्क्स पण आपल्याला यूज करता येईल, त्यालाच बोलतो आपण इंट्रा रोमिंग सर्कल. तसेच विकसित भारत विजन बघू शकता, विकसित भारत अ पाथवे टू डेव्हलप्ड कंट्री. भारताला 2047 पर्यंत विकसित आपल्याला पूर्ण बनवायचं आहे. तो एक आपल्याला बघू शकता की विकसित भारत विजन आहे तो. भारताची तांत्रिक क्षमता वाढवण्यासाठी आणि सर्व प्रदेशांमध्ये मजबूत कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी एक उपक्रम आहे ते. बघू शकता की संचार साथी मोबाईल ॲप बरोबर हे 3 पण नॅशनल ब्रॉडबँड मिशन असेल, इंट्रा सर्कल रोमिंग असेल, त्याच्यानंतर विकसित भारत असेल. विकसित भारतचा इयर लक्षात ठेवायचा 2047 लक्षात ठेवायचं. 2047 हा महत्त्वाचा आपल्याला पूर्ण बघू शकता महत्त्वाचा टार्गेट आहे त्या इयरमध्ये. चला नेक्स्ट, एक प्लेट एक बॅग. हा ॲक्च्युली बघू शकता प्रयागराजमध्ये महाकुंभ झाला, तिथं एक इनिशिएटिव्ह लॉन्च केला गेला, 1 प्लेट 1 बॅग. डिवोटीज एनकरेज टू कॅरी ओन बॅग्स अँड प्लेट्स प्रमोटिंग सस्टेनेबिलिटी. म्हणजे 1 प्लेट 1 बॅग. त्याच बॅगमध्ये म्हणजे बघू शकता की रियुजेबल प्लेट आहेत, 10 मिलियन सिंगल यूज वन्स. म्हणजे रियुजेबल प्लेट यूज केले, ज्याच्यामुळं बघू शकता की पर्यावरणाला जास्त हानी होऊ नये, त्या प्रकारे एक कुठेतरी पाऊल टाकलेलं आहे. आणि प्रयागराजमध्ये बघू शकता जी महाकुंभ झाला, तिथं भरपूर जे डिव्होटीज आहेत, भक्त लोकांनी शाही स्नान त्यांनी घेतलेलं आहे आणि बरेच लोकांनी व्हिजिट केलेलं आहे. आपल्या भारतातलेच नाही तर फॉरेन कंट्रीजमधले पण बरेच लोकांनी तिथं व्हिजिट करून महाकुंभला व्हिजिट दिलेली आहे. आणि कुंभ आणि महाकुंभ वेगळा असतो. कुंभ प्रत्येक 12 वर्षानंतर असतो, अर्धकुंभ 6 वर्षानंतर असतो आणि महाकुंभ 144 वर्षानंतर असतो. मग लक्षात ठेवा की प्रयागराजला झाला उत्तर प्रदेशमध्ये. आता नेक्स्ट 2027ला होणार आहे ते आपल्या नाशिकमध्ये होणार आहे, गोदावरीच्या तटावर. मग चला, महाकुंभ 2025 कार्यक्रम बघू शकता. प्लास्टिक मुक्त करण्यासाठी 1 प्लेट 1 प्लेट 1 बॅग म्हणजे 1 प्लेट 1 बॅग उपक्रम सुरू करण्यात आला. मेळ्यात प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी पुनर्वापर करण्यायोग्य भांडी आणि कापडी पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन देऊन ही मोहीम शाश्वत पद्धतीने प्रोत्साहन देते. म्हणजे तिथं जास्त पोल्युशन होऊ नये. म्हणजे आता काय, आता महाकुंभ म्हणजे बघू शकता व्हिजिटर्स लोकांचा आता काही डेटा असा आहे की 50 करोड लोकांनी व्हिजिट दिलं. म्हणजे भारताचे जर आत्ताची लोकसंख्या बघितली तर 140 करोडच्या आसपास आपण पकडू, तर असा डेटा आहे की 50-60 करोड लोकांनी व्हिजिट दिली. म्हणजे नुसते भारतातलेच नाही, बाहेरचे पण. मग असं बघू शकता मग किती डेन्सिटीने लोक आले तिथं. म्हणजे एक भरपूर एकदम मेळा भरल्यासारखा होता फुल. आपण थोडं एक जाणून घेऊया की कधी ते कधी झाला. बघू शकतो 14 जानेवारीला सुरू झाला ते 26 फेब्रुवारी जे महाशिवरात्री होते, प्रयागराज इथे महाकुंभ झालेला होता. आणि म्हणजे वेगवेगळे संत आखाडे असतात, त्यांचं पूर्ण बघू शकता एक शाही स्नान असतात. त्रिवेणी संगम हा इम्पॉर्टंट आहे, वेअर 3 सेसेस्टियल रिव्हर्स मीट. आता हे प्रयागराज आहे, प्रयागराजमध्ये बघू शकता हे 3 नदीचा संगम आहे. मग त्या 3 नदी कुठली आहेत, तर पहिली आहे गंगा, दुसरी यमुना आणि तिसरी आहे सरस्वती. आता सरस्वती लुप्त आहे म्हणून कॉन्ट्रोवर्सी नाही, पण ती शक्यतो दिसत नाही इकडं. फक्त गंगा आणि यमुनाचा डायरेक्ट कॉन्फ्लुएन्स आपल्याला दिसू शकतो आणि त्यालाच बोलतात त्रिवेणी संगम, कारण यात 3 नदीचा संगम होतो म्हणून त्याला त्रिवेणी संगम आपण बोलतो. मग आपल्याला हे बघू शकता गंगाचं जे आहे, जे गंगा हे कुठून होते आपलं, त्याचा कॉन्फ्लुएन्स सुरू कुठून होतो, म्हणजे काय त्याला बोलतात की त्याचा जे गंगा नेमका प्रवास कुठून सुरू करते गंगा रिव्हर, त्या भगीरथाने आपलं देवप्रयागचं सोडा की डायरेक्टली आपलं बघू शकतो गंगोत्री करून ग्लेशियर आहे हिमकुंड, त्या ग्लेशियरचा तिथं उगमस्थान आहे गंगेचा. त्याच्यानंतर यमुनाचा यमुनोत्री तिथं उगमस्थान आहे. सरस्वतीचा भरपूर म्हणजे कॉन्ट्रोवर्सी आहे, आणि कॉन्ट्रोवर्सी नाही पण ती लुप्त नदी आहे म्हणून आपल्याला डायरेक्टली सांगता येणार नाही सरस्वती. पण तिथंच उत्तराखंडमध्ये बऱ्याच तिथं तेहरी, गढवाल आणि या सर्व रिजनमध्ये डायरेक्टली आपल्याला बघू शकता की सरस्वतीचा काय व्हिडिओजमध्ये बघू शकता की सरस्वती फ्लो दिसतोय, मग तीच गायब झाली आणि मग पुढे येईल, असा काय प्रकार आहे. पण आपल्याला ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की त्रिवेणी संगममध्ये 3 नद्या आहेत. महाकुंभ हा 144 वर्षानंतर होतो, तसेच
त्याचा उगमस्थान कुठे कुठे आहे नदींचा. चला, आणि हे प्रयागराजमध्ये झालं. प्रयागराज कुठे आहे? तर प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये आहे. चला नेक्स्ट, गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करताय, सर्वात मेन म्हणजे 8वा वेतन आयोग. पैसा ही पैसा होगा. 8वा वेतन आयोग बघू शकता. 7वा वेतन आयोग आता लागू म्हणजे ऑलरेडी आता संपत आलेला आहे आणि 8वा वेतन आयोगाची चर्चा सुरू झालेली आहे आणि जानेवारीमध्ये कुठेतरी ती चर्चा सुरू झाली. त्याबद्दल एक जाणून घेऊया. पण एक असं पण लक्षात ठेवा की जे गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन करतायत, 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर जे आत्ताचे जे फॅक्टर आहेत की जे 7वा वेतन आयोगाला जे 2.23 म्हणजे 2.23 बेसिक पेचा जो फॅक्टर लावलेला आहे, जर सेम फॅक्टर लावला तर लक्षात ठेवा की तुमचा जो इन्कम आहे बेसिक पे तो 2.5 पट होईल, ऑलमोस्ट 2 पट तरी समजा. म्हणजे जर समजा तुमचा बेसिक पे 19,900 आहे एकदम मिनिमम पकडू, तर त्याला 2.5 पट केल्यावर किती होतं आहे? म्हणजे 40, 42 का 43,000च्या आसपास तो होईल. म्हणजे इन हँड म्हणजे 60-70च्या आसपास सॅलरी जाते. मग असं जे गटकवाले जॉब आहे जिचा 19-19चा बँड आहे, मग 25,500चा असेल, मग 35,400चा पण पे बँड आहे, 38,600चा PSI STI आहे. मग आपण बघू शकता 42चा पण आहे, 44चा पण आहे, 56,100चा IPS IAS, तसेच MPSC राज्यसेवामधले जे गॅजेटेड पोस्ट आहे त्यांना पण आहे. मग अंदाज लावू शकता की हा वेतन आयोग किती महत्त्वाचा आहे आणि किती गव्हर्नमेंट जे आहेत 49 लाख गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत त्यांना डायरेक्टली फायदा होणार आहे. मग एकदा वेतन आयोगाबद्दल आपण जाणून घेऊया. 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 रोजी लागू होईल. त्याची स्थापना 2026 पर्यंत अपेक्षित आहे. म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून जे आयोग ठरवणार, म्हणजे हे जे पे कमिशनमध्ये जे चेअरमॅन असतील आणि ते ठरवतील की किती फॅक्टर द्यायचा आहे, ती सॅलरी त्यांची 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. आयोगाचा रोलआउटवर देखरेख करण्यासाठी अध्यक्ष आणि 2 सदस्य लवकरच नियुक्ती केली जाईल. म्हणजे अजून नियुक्ती झालेली नाहीये. म्हणजे जानेवारीच्या करंट अफेअर्स आहे, जानेवारी 2025च्या. मग जानेवारीपर्यंत नियुक्ती झाली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 7वा वेतन आयोगमध्ये 2.57 फिटमेंट फॅक्टर होता. म्हणजे हे मी बोलतोय 2.23. 2.23ची आता चर्चा आहे की 7 to 8 मध्ये 2.23 होईल. पण 6वा ते 7वा वेतनमध्ये 2.57चा फॅक्टर पकडला, ज्याचा परिणाम 2016 पासून प्रभावी किमान मूळ वेतन 18,000 महिना आणि कमाल वेतन 2.5 लाख होते. किमान निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन 3,500 वरून 9,000 पर्यंत वाढवली आणि कमाल निवृत्ती वेतन 1.25 लाख वर पोहोचली. 7वा वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे, ज्यामुळे 8वा वेतन आयोगाची स्थापना करण्यात येत आहे. 3-4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे की 7वा वेतन आयोग कधी लागू झाला, म्हणजे प्रत्येक 10-10 वर्षांनी लागू होतात. मग त्या हिशोबानं 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2025. मग 8वा वेतन आयोग कधी सुरू होणार? 1 जानेवारी 2026. जसं हे आहे. आता 8वा वेतन आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्य आत्ता तरी नाही आहे, पण आपण 7वा वेतन आयोगाचा विचारू शकतो आयोग डायरेक्टली की 8वा तर आत्ता सुरू होईल, पण 7व्याचा पण विचारू शकतात. मग 7व्या वेतन आयोगाचे जे अध्यक्ष होते, जे न्यायमूर्ती अशोक कुमार माथुर, AK माथुर होते. फेब्रुवारी 2014 मध्ये त्यांना आयोगाचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचे वेतन रचनेत आणि भत्त्यांमध्ये बदल करण्याची शिफारस करण्याची जबाबदारी 7व्या वेतन आयोगावर होती. आता बघू शकता हे 7 वेतन आयोग आहे. 8वा मी घेतलेला नाही कारण 8व्याचा अजून हे नाहीये. मग बघू शकता हे 1946ला पहिला वेतन आयोग कॉन्स्टिट्यूट झाला आणि 1947ला रिपोर्ट दिली. तसंच आहे बघू शकता 57, 70, 83, 94, 2006 आणि ही फेब्रुवारी 2014ला कॉन्स्टिट्यूट झाली आणि एक्सपेक्टेड हे म्हणजे जुना मी इमेज उचललेला आहे. ऑक्टोबर 2015ला म्हणजे असं एक्सपेक्टेड होती रिपोर्ट दिली असणार आणि मग त्याच्यानंतर मग 8वा वेतन आयोग लागू झाला, 7वा वेतन आयोग लागू झाला असेल आणि मग जे बाकीची जी राहिलेली सॅलरी आहे ती रिवाईज झाली असेल. येस, असंच चालतं आणि 8वा वेतन आयोगाने सगळं पॉझिटिव्ह. आणि म्हणून थोडं कुठलीही पण MPSCची परीक्षा असेल, या तर कुठली सरळ सेवेची असेल, ग्रुप Bची असेल, ग्रुप Cची असेल, या सर्व जे परीक्षा आहेत मला वाटतं की थोडं 1 वर्ष तुम्ही चुपचाप अभ्यास केला पाहिजे आणि पूर्ण चान्स घेतला पाहिजे. कारण प्रायव्हेटमध्ये जॉब स्टेबल नसतो. म्हणजे प्रायव्हेटमध्ये गव्हर्नमेंटपेक्षा जास्त पैसा भेटतो पण जॉब स्टेबल नसतो. पण जर 8वा वेतन आयोग हे आपण बघू शकता लागू होणारच आहे, 100% लागू होईल. मग किती फॅक्टर येतो ते आपण बघणारच आहे, पण 100% सॅलरी तर दुप्पट होणार एवढं तर निश्चित आहे. मग तुम्ही एकतरी म्हणजे त्या मोटिवेशनने तरी तुम्ही तो अभ्यास केला पाहिजे आणि मग इट इज इनफ मनी. म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये सरकारी जॉबमध्ये जेव्हा आपल्याला पेमेंट भेटतो इट इज इनफ टू लिव्ह आरामात एकदम. चला नेक्स्ट, सार्थल व्हॅली बघू शकता की सार्थल व्हॅली आलं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे जम्मू काश्मीरचीच मी
वार्ता करतोय. कारण आत्ता पण बघू शकता की जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला बघू शकता की गुलमर्ग, सोनमर्ग आणि ह्या बाजूला जे ऑपरेशन सिंदूर कशामुळे झालं की ती सोनमर्गमध्येच झालं ना? येस, सोनमर्गमध्ये जे त्या व्हॅलीमध्ये बघू शकता की अ, लोकांना मारलं गेलं दहशतवाद्याकडून. तसंच मग बघू शकता विंटर फेस्टिवल सार्तल व्हॅलीमध्ये सेलिब्रेट करण्यात आला की बी अ पार्ट ऑफ विंटर स्प्लेंडर सार्तल. सार्तल व्हॅली आहे की जे जानेवारीत जे हे आहे की तिथं बर्फ जबरदस्त पडतो जम्मू काश्मीरमध्ये आणि तिथं फेस्टिवल लागतात. ते आपण एकदा बघून घेऊया. सार्तल व्हॅलीतील पहिल्या हिवाळी महोत्सवात 3,500हून अधिक अभ्यागतांचा सहभाग झाला, म्हणजे एंटरटेनर्सचा. म्हणजे फर्स्ट टाइम झालं सार्तल व्हॅली हिवाळी फेस्टिवल, विंटर फेस्टिवल. सार्तल व्हॅली विंटर फेस्टिवल फर्स्ट टाइम झाला. कुठे झाला? जम्मू काश्मीरमध्ये. प्रदेशातील म्हणजे सार्तल व्हॅलीतील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने विविध साहसी आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले गेले. लोकप्रिय लोक सादरीकरण आणि टॅलेंट शो जम्मू आणि काश्मीरच्या सांस्कृतिक वारशांचे प्रदर्शन करतात. या कार्यक्रमाच्या यशामुळे आयोजकांनी धगरमध्ये समर फेस्टिवल नियोजन करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. सार्तल व्हॅलीमध्ये विंटर फेस्टिवल पार पडला जानेवारीमध्ये. तसंच आता धगरमध्ये समर फेस्टिवल पार पडणार आहे. या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. जानेवारीमध्ये भरपूर व्हॅलीजचं शहर आहे, व्हॅलीजचं पूर्ण स्टेट आहे जम्मू काश्मीर, म्हणून आपल्याला ते लक्षात पाहिजे की सार्तल व्हॅली काय आहे. मग त्याच्यानंतर आता धगर व्हॅली. चला नेक्स्ट आपण जाऊया डायरेक्टली ऑपरेशन सर्द हवा. यस, व्हेरी इम्पॉर्टंट. हे ऑपरेशन सर्द हवा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF पूर्ण राबवला जातो. हे बघू शकता जैसलमेर आणि हे जे बाँड्री आहे भारताची, जर आपण हे जर मॅप बघितला असं तर ह्या सगळ्या ज्या बाँड्री आहेत ज्या पाकिस्तानशी लागलेल्या आहेत, राजस्थान गुजरातची, हे ऑपरेशन सर्द हवा त्याच्यासाठीच आहे. सर्द हवा आणि गरम हवा असं पण असतं. जैसलमेरमधील भारत पाकिस्तान सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने म्हणजे BSFने 22 जानेवारी 2025 रोजी ऑपरेशन सर्द हवा सुरू केले. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी म्हणजे व्हिजिबिलिटी जी असते ती कमी होते. हिवाळ्यात ऑपरेशन सर्द हवा आयोजित केले जाते. म्हणजे हिवाळ्यातच ऑपरेशन सर्द हवा, कारण व्हिजिबिलिटी कमी होते आणि त्या व्हिजिबिलिटीमध्ये आपल्याला इन्फिल्ट्रेशन, क्रॉस बॉर्डर इन्फिल्ट्रेशन बोलतो, जसे दहशतवादी आत घुसतात, की ते झालं नाही पाहिजे. त्यासाठी म्हणजे एक जे ऑपरेशन केलं जातं प्रत्येक वर्षी ही चालतं ॲक्च्युली. अत्याधुनिक शस्त्रे, प्रगत तांत्रिक साधने आणि दुर्गम भागासाठी उंट वापरून गस्त वाढवली आहे. या ऑपरेशनमुळे सीमेवर पाळत ठेवणे मजबूत होते आणि संशयास्पद हालचालीवर नजर ठेवण्यासाठी गुप्तचर संशयासोबत समन्वय साधला जातो. हे ऑपरेशन गरम हवाला पूरक आहे, जे उन्हाळ्या महिन्यात होते. हे ऑपरेशन गरम हवा उन्हाळ्या महिन्यात होते. जसं मागचं पण बोललो, सार्तल व्हॅली विंटर फेस्टिवल, तसंच धगर समर फेस्टिवल होणार आहे जम्मू काश्मीरमध्ये. तसंच ऑपरेशन सर्द हवा जैसलमेरमध्ये होतं की जे हिवाळ्यात चालतं, आणि ऑपरेशन गरम हवा पण तिथेच होतं जे समर फेस्टिवलमध्ये चालतं. आता हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात वेगवेगळ्या कंडिशन आहे. हिवाळ्यात व्हिजिबिलिटी 0 होते, थंडी भरपूर असते, गस्त आपल्याला वाढवावी लागते. तसंच गरम जे असतं ऑपरेशन गरम हवा, त्यात आपण बघू शकता की प्रॉपरली गरमीमध्ये जे जैसलमेरचं टेम्परेचर बघू शकता मोर दॅन 45 डिग्री जातं. 45 डिग्री झाल्यामध्ये भरपूर गरमी होते, भरपूर म्हणजे चक्कर टाईपमध्ये होतं, आणि ते बोलतात की डायरेक्टली म्हणजे ते एनर्जी कमी होते. मग तिथं पण म्हणजे दोन्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि त्या हिशोबानं एक बघू शकता हे करतं कोण. आता डायरेक्टली प्रश्न कसा येतो शकतो की ऑपरेशन सर्द हवा हे कुणी राबवले गेले? इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, BSF, CISF, CRPF असे ऑप्शन येऊ शकतात. तर लक्षात ठेवायचं आहे की सीमा सुरक्षा दलाने म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. चला नेक्स्ट, डेअर डेव्हिल्स. आता ते IPLची टीम नाही दिल्ली डेअर डेव्हिल्स, तर हे जे 26 जानेवारीच्या बघू शकता गणतंत्र दिवसाची जी परेड होते दिल्लीला राजपथ त्या मार्गावर, मग हे जे बाईकवरनं जे स्टंट मारतात आणि जे पिरामिड स्थापन म्हणजे पिरामिड जे हे करतात, टोटली ह्याला पिरामिड आपण बोलतो. त्या पिरामिडच्या ज्या टीमचं नाव आहे प्रॉपरली त्यालाच आपण बोलतो डेअर डेव्हिल्स. त्याच टीमचं नाव आहे डेअर डेव्हिल्स. आपण एक जाणून घेऊया. भारतीय लष्कराच्या मोटरसायकल रायडर डिस्प्ले संघाने, ज्याला डेअर डेव्हिल्स म्हणून ओळखले जाते, त्यांना चालत्या मोटरसायकलवरील सर्वोच्च मानवी पिरामिडसाठी एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला. कधी? 26 जानेवारी 2025. डेअर डेव्हिल्सने 20.4 फूट उंच मानवी पिरामिड तयार केला, ज्यामध्ये 7 मोटरसायकल्स आणि 40 पुरुष होते. यस, दिस इज द 1 2 3 4 5 6 7, आणि हे जे टोटल आहेत हे 40 लोक आहेत, आणि हा जागतिक विक्रम झालेला आहे.
या संघाने नवी दिल्लीतील विजय चौक ते इंडिया गेट पर्यंत 2 किलोमीटरचा प्रवास केला. म्हणजे सेम बघू शकता की पिरामिड 2 किलोमीटर हाय तसं स्थिर चाललेलं होतं. म्हणजे विच इज व्हेरी, म्हणजे प्रॅक्टिसनेच येणार हे सर्व. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स नोंदीसह 33 जागतिक विक्रमसह त्यांनी आंतरराष्ट्रीय ओळख मिळवली आहे. यस, व्हेरी इम्पॉर्टंट. सगळेच रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव नोंदण्यात आले आहे. आता डेअर डेव्हिल्सबद्दल जाणून घेऊया. 1935 मध्ये त्यांच्या स्थापनेपासून डेअर डेव्हिल्सने 1600हून अधिक मोटरसायकल प्रदर्शन केले आहेत. 1600 पेक्षा जास्त मोटरसायकल प्रदर्शन केलेले आहेत आणि 1935 मध्ये त्यांचा बघू शकता स्थापना झालेली. आता डेअर डेव्हिल्स हे पथक आपल्याला माहित पाहिजे की 1935ला स्थापन झालं. मोटरसायकल जे आहेत, जे रॉयल इनफिल्ड आपण जे मोटरसायकल्स वापरतो, बुलेट आपण त्याला बोलतो, आणि त्यांनी जागतिक विक्रम केलेले आहे. या पिरामिड स्थापन केलेले आहेत, त्यात 7 मोटरसायकल लक्षात ठेवायचे. 7 मोटरसायकल आणि 40 टोटल जे होतं, टोटल 40 लोक होते, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. चला नेक्स्ट, जागतिक अग्निशक्ती निर्देशांक, म्हणजे ह्याला इंग्लिशमध्ये बोलतो ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स. एक इमेज आणली आहे जबरदस्त, मला भेटली सोशल मीडियावर. इंडिया रँक्स 4th ऑन द ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025. मग फर्स्ट कोण आहे? USA आहे, दुसरा रशिया आहे, तिसरा चायना आहे, आणि मग चौथा भारत आहे. पाकिस्तान किती आहे? 12व्यावर आहे. भूतान 145. म्हणजे भूतानला म्हणून बोलतो की ग्लोबल हॅपीनेस इंडेक्समध्ये पहिल्या रँकवर आहे. भूतान एकदम शांतताप्रिय हे आहे. ग्लोबल फायर पॉवर.com यांनी ही रिलीज केलेली आहे. आपण एकदा जाणून घेणार आहोत थोडं डिस्क्रिप्शनमध्ये. जागतिक अग्निशमन निर्देशांक 2025 मध्ये भारत 0.1184 गुणांसह 4थ्या क्रमांकावर आहे. संयुक्त राष्ट्र म्हणजे USA 0.0744 गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. तसेच रशिया आणि चीनचं स्कोर सेम आहे, म्हणून सेकंड आणि थर्ड आहे. मग आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की फर्स्ट कोण आहे, तर फर्स्ट USA आहे, सेकंड चायना आहे, थर्ड रशिया आहे, नाही सेकंड रशिया आहे, थर्ड चायना आहे. स्कोर सेम आहे, पण सेकंड रशिया आहे, थर्ड चायना आहे, चौथा भारत आहे. लक्षात ठेवायचं, चौथा भारत आहे आणि पाकिस्तान 12व्यावर आहे आणि सर्वात लास्टला भूतान 145वर आहे. भारताची क्रमवारी 2024 प्रमाणेच राहिलेली आहे. म्हणजे 2024ला पण 4th होतं आणि 2025ला पण 4थ्या क्रमांकावर आहे. पहिल्या 4 देशांमध्ये कोणत्याही बदल झालेला नाही. म्हणजे सेम क्रमवारी 24-25 मध्ये राहिलेली आहे. म्हणून जर प्रश्न आला तरी मग तुमचं काही चुकणार नाही, सिक्वेन्स सेमच राहणार आहे. निर्देशांकात भूतान 145व्या स्थानावर आहे, म्हणजे लास्ट. पाकिस्तानचे मानांकन 2024 मध्ये 9व्या क्रमांकावरून 2025 12व्या. हे जर काही लेणं देणं नाही, 9 ते 12 मध्ये गेलं. चला, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट, PR श्रीजेश. बघू शकता पॅरिस ऑलिम्पिक झालं, भारताने मेडल जिंकलं हॉकीमध्ये, आणि मग जे गोलकीपर होते PR श्रीजेश, त्यांनी निवृत्ती जाहीर केलेली होती. हे PR श्रीजेश आहेत. त्यांना जसं भारताचे जे सर्वोच्च पुरस्कार आहे पद्मभूषण ने सन्मानित करण्यात आलेले आहे. हाच तो फोटो आहे. आपले राष्ट्रपती साहेब द्रौपदी मुर्मूजी आहेत. येस, आपण जाणून घेणार. भारताचे माजी हॉकी गोलरक्षक PR श्रीजेश यांनी भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानपैकी एक पद्मभूषण भेटलेलं आहे. पद्मभूषण भेटलेले आहे, लक्षात ठेवा, आणि इम्पॉर्टंट आहे. पद्मभूषण मिळाले आहे. पॅरिस 2024चं जे ऑलिम्पिक्स झालं, भारताला स्पेन विरोधात कांस्य पदक जिंकून देण्यात मदत केल्यानंतर PR श्रीजेश निवृत्त झाला. येस, नाईस डिसिजन. तसंच आहे, बघू शकता T20 वर्ल्ड कप भारताने जिंकली. तसंच मग विराट कोहलीने आपला निवृत्तीची घोषणा केली, रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केली. असंच बघू शकता की दिस इज अ गुड वे, म्हणजे गुड वे टू फिनिश युअर करिअर. म्हणजे काहीतरी चांगलं होऊन फिनिश केलेलं कधी पण बेस्ट आहे, रॅदर देन की संपूर्ण म्हणजे बघू शकता ना की नाव खराब होऊन आपलं हे करण्यापेक्षा. 2010च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने पदार्पण केले होते आणि 2014च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण अनेक FI स्पर्धेचा भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बघितली. PR श्रीजेश नाव लक्षात ठेवायचं आहे. आता भारताचे थोडं मेडल्स आपण बघून घेणार आहोत. मेडल्स म्हणजे मेन जे हे आहेत, पद्म पुरस्कार जे टोटल असतात ते भारतात सर्वोच्च नागरी पुरस्कार 3 श्रेणीमध्ये दिले जातात. भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. मेन आहे की भारतरत्न एकदम रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट लोकांना दिले जातात, आणि मग बाकी 3 आहे की पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि आपलं बघू शकता भारतरत्न, असं हे आहे. पद्मभूषण हा 3रा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्यानंतर पद्मश्री आणि भारतरत्न आहे. यस ठीक आहे. भारतरत्न तर हायेस्ट आहे ॲक्च्युली. तर पद्मश्री एकदम 4th झाला, पद्मभूषण 3रा, पद्मविभूषण 2रा आणि भारतरत्न 1st. हाच सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. यस, आणि कला, क्रीडा, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि बरेच काही यासारख्या विविध क्षेत्रातील
ओळखून त्यांना दिलं जातं. मग रिसेंटली आपल्याला बघू शकता भारतरत्न कुणाला भेटले, महाराष्ट्राचे किती आहेत, सचिन तेंडुलकर असतील, त्यांना क्रीडा प्रकारात भेटलेले जे इट इज अ स्पेशल फॉर्म ऑफ आर्ट, त्या प्रकारे आर्ट आहे. मग भारतरत्न, आर्ट मीन्स कला, कला आहे. क्रिकेट, कला आणि क्रीडा हे बघू शकता एक इट्स अ सिनॉनिम आपण बघू शकता की एक दुसऱ्याच्या रिलेटेड आहे. मग सचिन तेंडुलकरला भारतरत्न भेटलं होतं. येस. तर 31 डिसेंबरपर्यंतच्या ज्या न्यूज आहेत त्या आपण बघू शकता. वन ऑफ द लास्ट न्यूज आहे 2024चा ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू. हा इम्पॉर्टंट आहे की बरेच सरळ सेवेला पण प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि ICC मेन्स ODI क्रिकेटर ऑफ द इयर जे आहेत ते अझमतुल्ला ओमरजाई, जे अफगाणिस्तानचे खेळाडू आहे. अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अझमतुल्ला ओमरजाई याला ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू 2024 म्हणून निवडण्यात आले आहे. ओमरजाई त्याच्या गतिमान, वेगवान गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. 2024मध्ये जगातील आघाडीचे जे ODI क्रिकेटमधले जे एक होते त्यांनी 2023मध्ये प्रभावी कामगिरी केली होती. यस. T20 आणि फ्रँचायझीज जे वेगवेगळ्या ज्या लीग चालतात क्रिकेटच्या त्याची मजबूती आहे, परंतु एक दिवसीय सामन्यामध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. यस, ठीक आहे. अवघ्या 24 वर्षाचा तो अफगाणिस्तानचा क्रिकेट सेट ओपन महत्त्वाचा खेळाडू आहे. यस, अफगाणिस्तानचे खेळाडू आहे. अझमतुल्ला ओमरजाई हे लक्षात ठेवायचे. ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर आहेत. ICC मेन्स ODI क्रिकेटर ऑफ द इयर आहेत. त्यात तसंच बघू शकता जसप्रीत बुमराहला पण भेटलेलं आहे की ICC क्रिकेटर ऑफ द इयर T20 आणि प्रॉपरली हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तसंच स्मृती मंदाना करून आहेत की जे बाकीचे जे राहिलेले आहेत बघू शकता. इथून बघू शकता अजून न्यूज आहे का. येस, बाकीचे जे स्टॅटिक न्यूज आहेत ते आपण स्टॅटिक न्यूज आज कसं थिअरी जे इम्पॉर्टंट थिअरी झालेली आहे 16 ते 31 जानेवारीमध्ये त्या आपण कव्हर केलेल्या आहेत. बाकीचे जे स्टॅटिक्स न्यूज आहेत ते उद्याच्या लेक्चरला आपण MCQ फॉर्मॅटमध्ये घेणार आहेत. म्हणजे तुमचं जे मेन थिअरी पण कव्हर होईल आणि मेन MCQ पण होईल. पण ह्याच आपल्याला लक्षात ठेवायचे की 26 जानेवारी जे गणतंत्र दिवस होता त्या रिलेटेड पण आपल्याला बरेच काय लक्षात ठेवायचे. उत्तर प्रदेशची जी झाकी होती त्यांना फर्स्ट प्राईज भेटलेलं आहे, जे महाकुंभ प्रेझेंट केलेलं. त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये पण जे 38वां जे नॅशनल गेम्स त्यांनी प्रेझेंट केलं त्याच्यासाठी त्यांना प्राईज भेटलेलं आहे. हे शक्यतो रेरेस्ट ऑफ रेरेस्टमध्ये येतात केसेस, पण आपण ते कव्हर करणार आहोत ते म्हणजे उद्याच्या MCQ लेक्चरमध्ये. आणि बघू शकता अशा प्रकारे आपला जानेवारी महिना असेल की 1 ते 15चा पहिला लेक्चर आणि 16 ते 31 जानेवारीचा जो दुसरा लेक्चर, असे दोन्ही थिअरी लेक्चर आपल्याला कंप्लीट झालेले आहेत. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण MCQ करून जानेवारी महिन्याचे पूर्ण करंट अफेअर्स एकदम बघू शकता बहुदृष्टिकोनातून आपण कंप्लीट केलेलं आहे की जे राज्यसेवेला पण जे कामाला येईल, सरळ सेवेला पण कामाला येईल, गट ब ला कामाला येईल, गट क ला जेवढ्या परीक्षा होणार आहे त्या सर्व परीक्षामध्ये कामाला येईल. तसंच मी आता बघू शकता आज आपण लेक्चर संपवूया आणि उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.